रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या बातमीचा जोरदार दणका। वर्षभराच्या संघर्षानंतर करकट्टा खंडाळा रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर सुरुवात। उर्वरित निधीसाठी ग्रामस्थ आक्रमक। नमस्कार, मी रिया पवार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आहे आणि ही बातमी आहे लातूर जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी अजय अल्टे यांच्याकडून। पाहूया सविस्तरपणे। ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाला अखेर जनआंदोलन आणि प्रसार माध्यमांच्या ताकदीपुढे झुकावे लागले आहे। करकट्टा खंडाळा हिसोरी रस्ता संघर्ष समितीच्या वतीने मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या तीव्र संघर्षानंतर आणि रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने करकट्टा खंडाळा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात केलेली आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण झालेलं असलं तरी संपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी आता जोर धरू लागली आहे। करकट्टा ते खंडाळा या जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली होती। खड्डे, चिखल आणि धुळीच्या साम्राज्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी एक मोठी कसरत बनली होती। शाळकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून परिसरातील नागरिकांनी एकत्र येत करकट्टा खंडाळा हिसोरी रस्ता संघर्ष समितीची स्थापना केली। या समितीच्या वतीनं रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी उपोषणे, धरणे, आंदोलन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन सातत्यानं पाठपुरावा केला जात होता। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या बातमीचा परिणाम। संघर्ष समितीच्या या आंदोलनाची आणि नागरिकांच्या हक्काच्या लढ्याची रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हने काही महिन्यांपूर्वी सविस्तर दखल घेतली। प्रशासनाच्या उदासीन कारभारावर बोट ठेवत ग्राउंड झिरोवरून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते। या बातमीमुळे जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। अखेर बातमीची गंभीर दखल घेत जिल्हा नियोजन समिती लातूर यांनी या कामासाठी जिल्हा परिषद लातूर बांधकाम विभाग अंतर्गत 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। अर्धा किलोमीटर रस्त्याचं काम सुरू, निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला। सदरील कामाचे अधिकृत कार्यारंभ आदेश पारित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या करकट्टा खंडाळा रस्त्याचे अर्धा किलोमीटर डांबरीकरणाचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरू करण्यात आले आहे। वर्षभराच्या अथक संघर्षानंतर रस्त्यावर डांबराचा थर पडताना पाहून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। उर्वरित रस्त्यासाठी नागरिक, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। अधिक निधीची मागणी। सध्या सुरू असलेले काम हे केवळ अर्ध्या किलोमीटरचे असून संपूर्ण रस्त्याचा प्रश्न सुटण्यासाठी हा निधी अपुरा आहे। त्यामुळे उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण रखडण्याची भीती नागरिकांमधून केली जाते आहे। सध्या सुरू असलेले काम हे केवळ सुरुवात आहे। प्रशासनाने तात्काळ उर्वरित रस्त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल। अर्धवट काम करून नागरिकांची बोळवण करू नये। जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरूच राहील, असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। आता जिल्हा प्रशासन उर्वरित निधी कधी मंजूर करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे।